पिंपरी इलाके में एक दोस्त ने सिर्फ 20 रुपए के लिए अपने दोस्त की गर्दन पर धारदार हथियार से वार करके उसकी हत्या करने की कोशिश की। इस घटना में रविंद्र ज्ञानेश्वर गायकवाड़ गंभीर रूप से घायल हो गया और फरार आरोपी सत्यजीत उर्फ सोनिया कांबले को पिंपरी पुलिस ने लातूर से गिरफ्तार कर लिया है। रविंद्र गायकवाड़ और सत्यजीत कांबले एक दूसरे को जानते थे। बुधवार रात करीब 8:15 बजे दोनों के बीच किसी छोटी सी बात पर बहस हो गई। इस दौरान सत्यजीत ने कहा, मुझ पर तुम्हारे 20 रुपए का बकाया है, और उसने धारदार हथियार से रविंद्र की गर्दन पर वार कर दिया। इस हमले में रविंद्र गंभीर रूप से घायल हो गया और उसे तुरंत वाईसीएम अस्पताल में भर्ती कराया गया। घटना की जानकारी मिलते ही पिंपरी पुलिस तुरंत मौके पर पहुंची और जांच शुरू कर दी। इस बीच हमले के बाद फरार आरोपी को पकड़ने के लिए पुलिस की एक टीम लातूर रवाना हो गई और कुछ ही घंटों में उसे हथकड़ी लगाने में कामयाब रही। बहुत मामूली वजह से की गई इस हत्या की कोशिश से इलाके में हलचल मच गई है और लोगों में डर का माहौल बन गया है। दिनांक 24/2/26 रोजी साधारणतः रात्री 8:15 लकी कंट्री बार म्हणून पिंपरी गावामध्ये एक समृद्धी हॉटेलच्या बाजूला एक लकी कंट्री बार आहे। त्या ठिकाणी तक्रारदार जो आहे रवींद्र ज्ञानेश्वर गायकवाड हा तिथं दारू पिण्यासाठी गेला होता। त्याच्यासोबत त्याचा मित्र सत्यजित उर्फ सोन्या कांबळे हा तिथे गेला होता। दोघांचे वरून 20 रुपयाच्या जी उधारी आहे त्याच्यावरून त्याच्यात वाद होऊन सत्यजित कांबळे यांनी त्याच्या मित्राला रवींद्र गायकवाड याच्या गळ्यावर धारदार शस्त्रांनी वार केले। त्यानंतर तिथून तो पळून गेला। त्याला तात्काळ वाईसीएम हॉस्पिटल येथे ॲडमिट केले। त्याचा मी स्टेटमेंट घेतलं। त्यांनी तक्रार दिल्यावरून पिंपरी पोलीस स्टेशनला जुना जो आहे IPC 307 नवीन BNS 109 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदरचा सत्यजित कांबळे हा तिथून फरार होऊन पुणे मार्गे लातूर येथे गेल्याचे आम्हाला समजलेले। आम्ही तात्काळ पोलीस पार्टी त्या ठिकाणी पाठवून त्याला आज सकाळी तिथून ताब्यात घेतलेले। आरोपी जो आहे आरोपीची फिर्यादीकडे 20 रुपयाची उधारी असं फिर्यादीचं म्हणणं आहे। जेव्हा त्यांनी त्याच्यावर वार केले त्यावेळेस त्याचं म्हणणं होतं की आरोपी त्याला सांगत होते की माझी तुझ्याकडे 20 रुपयाची उधारी, ती उधारी मला परत दे। परंतु आरोपी फिर्यादीचं म्हणणं आहे की माझी कोणती अशी त्याच्याकडे माझ्याकडे उधारी नाही आहे। आता आरोपीला आल्यानंतर त्याच्याकडे तपास करून काय असेल ते आम्ही तपासात निष्पन्न करू। ब्युरो रिपोर्ट, V SRS न्यूज, पिंपरी चिंचवड, महाराष्ट्र।